लग्न जमावून देण्याचा आमिष दाखवत महिलेला अघोरी पूजा करायला भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमधून समोर आला। विशाल खंडागळे या भोंदूनं प्रियकरासोबत लग्न लावून देण्याचं आश्वासन दिलं, महिलेची फसवणूक केल्याचा आरोप आहे। अमरधाम स्मशानभूमीतून मध्यरात्री अघोरी पूजा करून तिच्याकडून 77,000 रुपये उकळल्याचा आरोप आहे। पैसे परत मागितले त्यानंतर दमदाटी आणि मारहाणीचा आरोप करत महिलेने तक्रार दाखल केली आहे। या प्रकरणी भोंदूसह त्याच्या साथीदाराला पोलिसांनी अटक केलेली आहे। बातमी आहे नाशिकमध्ये। विशाल खटांगळे जो भोंदू बाबा तो त्याचा गुरु होता, तो त्यांनी मला असं बोला की तुला जिथं संग लग्न करायचं असेल तो तुला विधी पूजा सगळं वेगवेगळं करायला लागल। तो मला स्मशानात भूमीत घेऊन गेला, तेव्हा जितू पण आला तर माझ्या संग आणि ते लोकांनी दोघांनी मिळून ते पूजा केलं। 2 निंबू कापून गंगेत फेकलं आणि 3 निंबूत स्मशानात ते माणूस जला होता ना तिकडं मध्ये बसला होता आणि तिकडे टाकून आणि येऊन गेला। पैसे माझ्याकडं किती 77,000 रुपये घेतलेला। माझे पैसे देऊन टाका। तो मला बोला तू पैसे दे, जर तू मागितले ना तुला मी मारून टाकणार। मला शिवे पण दिलं त्यांनी आणि जितू पवारनी मला मारलं पण। नाशिकच्या भोंदू खराच्या प्रकरणानंतर राज्यभर भोंदूगिरीचे गुन्हे दाखल होत आहेत। यामध्ये गेल्या 5 महिन्यामध्ये सर्वात जास्त गुन्हे नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत आणि हा 12वा गुन्हा आहे। खरं तर हा जो भोंदू बाबा आहे याला अटक जरी झाली असली तरी त्याने अनेक लोकांना फसवल्याचं आम्हाला शंका आहे। म्हणून यामध्ये अनेक लोकांनी पुढे येऊन त्याच्या विरोधात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती किंवा पोलिसांशी संपर्क साधावा अशी आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहे।